महाराष्ट्रात एकमेव चलमूर्ती असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची मूर्ती घटस्थापनेपूर्वी 10 दिवस शेजगृहात घोर निद्रेसाठी निद्रिस्त असते. गुरुवारी पहाटे 2 वाजता भोपे पुजाऱ्यांनी भवानी मातेची घोर निद्रा संपवल्याने ही मूर्ती शेजगृहातून पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करत अभिषेक महापूजा करण्यात आली. दुपारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करण्यात आली. घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झालाय. नवरात्रोत्सवात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक दाखल झालेत. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. घटस्थापनेपासून 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला देशभरातून जल्लोषपूर्ण उत्साह पाहायला मिळतोय. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज विविध कार्यक्रम पार पडलेत. पुढील 9 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देवीच्या अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना निघणार आहे.